नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मराठी भाषेतील अपेक्स स्टडी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जानेवारी 2024 या महिन्यातील चालू घडामोडीविषयी महत्त्वाचे काही टॉपचे प्रश्न बघणार आहोत। आजचा व्हिडिओ फारच अभ्यासपूर्ण होणार आहे। मित्रांनो, आपण जर चॅनलवरती पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन ऑन करून घ्या। तसेच या व्हिडिओला एक लाईक करून हा व्हिडिओ आपल्या 5 मित्र किंवा मैत्रिणींना नक्की शेअर करा। चला तर आजचा व्हिडिओ सुरू करूया। प्रश्न पहिला, ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या सोनम मस्कर हिने कोणते पदक जिंकले आहे? पर्याय ए कांस्य, बी सुवर्ण, सी रौप्य, डी कोणतेही नाही। आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रौप्य। ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या सोनम मस्कर हिने रौप्य पदक जिंकले आहे। प्रश्न दुसरा, कर्नाटक सरकारचा कवी सिद्धलिंगय्या यांच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? पर्याय ए भालचंद्र नेमाडे, बी उत्तम कांबळे, सी राजेश पाटील, डी मधु मंगेश कर्णिक। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उत्तम कांबळे। कर्नाटक सरकारचा कवी सिद्धलिंगय्या यांच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार उत्तम कांबळे यांना जाहीर झाला आहे। प्रश्न तिसरा, महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? पर्याय ए राजस्थान, बी गोवा, सी पंजाब, डी महाराष्ट्र। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी महाराष्ट्र। हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य महाराष्ट्र आहे। प्रश्न चौथा, भारतीय बॉक्सर मनदीप जांगरा याने कोणत्या देशातील बॉक्सिंग स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे? पर्याय ए अमेरिका, बी जपान, सी जर्मनी, डी सिंगापूर। आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अमेरिका। भारतीय बॉक्सर मनदीप जांगरा याने अमेरिका देशातील बॉक्सिंग स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे। प्रश्न पाचवा, मिलन 2024 हा नौसेनेचा युद्ध अभ्यास भारतात कुठे होणार आहे? पर्याय ए नवी दिल्ली, बी मुंबई, सी विशाखापट्टणम, डी हैदराबाद। आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी विशाखापट्टणम। मिलन 2024 हा नौसेनेचा युद्ध अभ्यास भारतात विशाखापट्टणम येथे होणार आहे। प्रश्न सहावा, महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, फेब्रुवारी महिन्यात इस्रोद्वारे प्रक्षेपित करण्यात येणारा इन्सॅट 3D हा उपग्रह कशासंबंधी आहे? पर्याय ए हवामान, बी कृषी, सी शिक्षण, डी तंत्रज्ञान। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हवामान। फेब्रुवारी महिन्यात इस्रोद्वारे प्रक्षेपित करण्यात येणारा इन्सॅट 3D हा उपग्रह हवामानासंबंधी आहे। प्रश्न सातवा, सांभर महोत्सव 2024 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले होते? पर्याय ए बिहार, बी आसाम, सी राजस्थान, डी महाराष्ट्र। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी राजस्थान। सांभर महोत्सव 2024 चे आयोजन राजस्थान या राज्यात करण्यात आले होते। प्रश्न आठवा, भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे नवीन संकेतस्थळ इंग्लिश आणि कोणत्या भाषेत असणार आहे? पर्याय ए हिंदी, बी मराठी, सी बंगाली, डी गुजराती। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हिंदी। भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे नवीन संकेतस्थळ इंग्लिश आणि हिंदी भाषेत असणार आहे। प्रश्न नववा, महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवा। देशातील पहिल्या युनिकॉर्न कृत्रिम या स्टार्टअपचा संस्थापक कोण आहे? पर्याय ए रतन टाटा, बी भावेश अग्रवाल, सी मुकेश अंबानी, डी सुंदर पिचाई। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भावेश अग्रवाल। देशातील पहिल्या युनिकॉर्न कृत्रिम या स्टार्टअपचा संस्थापक भावेश अग्रवाल हा आहे। प्रश्न दहावा, रामकृष्ण नायक यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या चळवळीशी संबंधित होते? पर्याय ए नाट्य, बी आरक्षण, सी कृषी, डी कामगार। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नाट्य। रामकृष्ण नायक हे नाट्य चळवळीशी संबंधित होते।
मित्रांनो, अजूनही आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या आणि या व्हिडिओला एक लाईक करून हा व्हिडिओ आपल्या 5 मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा। त्यामुळे आपले कोणतेच नुकसान होणार नाही, परंतु आम्हाला मात्र नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा नक्की मिळेल। चला मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया। प्रश्न 11वा, रामकृष्ण नायक यांनी खालीलपैकी कोणत्या नाटकांची निर्मिती केली आहे? पर्याय ए, रायगडाला जेव्हा जाग येते, बी, नटसम्राट, सी, संध्या छाया, डी, वरीलपैकी सर्व। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व। रामकृष्ण नायक यांनी वरीलपैकी सर्व नाटकांची निर्मिती केली आहे। प्रश्न 12वा, खालीलपैकी कोण भारतीय लष्करातील पहिल्या महिला सुभेदार बनल्या आहेत? पर्याय ए, अवनी चतुर्वेदी, बी, प्रीती रजक, सी, राणी बंग, डी, पूनम सिन्हा। आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, प्रीती रजक। खालीलपैकी प्रीती रजक ह्या भारतीय लष्करातील पहिल्या महिला सुभेदार बनल्या आहेत। प्रश्न 13वा, रोहन बोपण्णा यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे, ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? पर्याय ए, क्रिकेट, बी, कबड्डी, सी, हॉकी, डी, टेनिस। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, टेनिस। रोहन बोपण्णा हे टेनिस या खेळाशी संबंधित आहेत। प्रश्न 14वा, 69व्या फिल्मफेअर पुरस्काराचे आयोजन कुठे करण्यात आले? पर्याय ए, मुंबई, बी, गांधीनगर, सी, दिल्ली, डी, हैदराबाद। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गांधीनगर। 69व्या फिल्मफेअर पुरस्काराचे आयोजन गांधीनगर येथे करण्यात आले। प्रश्न 15वा, 69व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये कोणत्या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळवला आहे? पर्याय ए, बार्बी फेल, बी, ॲनिमल, सी, जवान, डी, फायटर। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बार्बी फेल। 69व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये बार्बी फेल या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळवला आहे। प्रश्न 16वा, 69व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे? पर्याय ए, रणवीर सिंग, बी, अजय देवगन, सी, विक्की कौशल, डी, रणबीर कपूर। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी, रणबीर कपूर। 69व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये रणबीर कपूर याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे। प्रश्न 17वा, 69व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? पर्याय ए, आलिया भट्ट, बी, कृती सेनन, सी, रश्मिका मंदाना, डी, दीपिका पादुकोण। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आलिया भट्ट। 69व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार आलिया भट्ट यांना जाहीर झाला आहे। प्रश्न 18वा, 69व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये कोणाला जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे? पर्याय ए, जया बच्चन, बी, डेव्हिड धवन, सी, जॉकी श्रॉफ, डी, रेखा राव। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, डेव्हिड धवन। 69व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये डेव्हिड धवन यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे। प्रश्न 19वा, महाराष्ट्र राज्यात पहिले बालस्नेही न्यायालय कुठे होणार आहे? पर्याय ए, मुंबई, बी, नाशिक, सी, पुणे, डी, कोल्हापूर। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी, पुणे। महाराष्ट्र राज्यात पहिले बालस्नेही न्यायालय पुणे येथे होणार आहे। प्रश्न 20वा, कोणत्या देशाने महदा, केहान-2 व हल्फ या 3 उपग्रहाची यशस्वी चाचणी घेतली आहे? पर्याय ए, इराक, बी, इराण, सी, पाकिस्तान, डी, नेपाळ। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, इराण। इराण या देशाने महदा, केहान-2 व हल्फ या 3 उपग्रहाची यशस्वी चाचणी घेतली आहे। मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक आणि शेअर करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन ऑन करा। आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद।